नमस्कार सर्व ताईंना. तर कशा आहात सर्वजण? तर झाला का नाही चहा वगैरे? तर आमचा तर दुपारचा बघा चहा चालू आहे. तर तुम्ही म्हणशील आज लवकर कसं काही 4 वाजता चहा? 4 वाजता ऊन वगैरे भरपूर असतं, पण म्हटलं चला भाऊ आलाय 2-4 दिवस झालं. तर त्याच्यास आता निघालाय परत मुंबईला त्याच्या म्हणजे नोकरीला. तर म्हटलं चला चहा वगैरे त्याच्यासाठी बनवावं. मग त्याला बनवताना मग आमच्यासाठी पण आम्ही चहा बनवलेला आहे. पण उकाडा खूप आहे बरं का. 4 म्हणलं तरी पण खूप ऊन असतं. पण म्हटलं जाऊ दे आता, काय ऊन जरी असलं तर एका दिवशी चालतं आहे, आपल्याला काय फरक पडत नाही. तर चहा वगैरे घेतला आणि बाहेर मग जरा फेरफटका मारल्यानंतर काय गरम वगैरे होत नाही. तर बघा इथं गप्पा वगैरे पण झालेत. गप्पा वगैरे पण झालेले आहेत. म्हणजे बराच वेळ गप्पा वगैरे चालले आहेत. म्हटलं आता काय लवकर येणार नाही 5-6 महिने पण. तर चला म्हटलं आता गप्पा वगैरे करू. तर बघा चहा वगैरे पिऊन झाला आहे आणि लहान मुलगा पण इथं बसला आहे मोबाईलमध्ये काहीतरी गेम वगैरे खेळत. आणि मोठा पण इकडे आहे, पण तो येत नाही व्हिडिओमध्ये, त्याला आवडत नाही. आणि बघा इथं आता आवरून चालला आहे तो. तर आमच्या इथं आता बघा नवीन पाहुणा एक म्हणजे आलेला आहे बरं का आमच्यामध्ये. आता रोज दिसणार तो. तर बघा पांढरा शुभ्र असं छान अचानकच आलेला आहे बरं का. आणि आला तर परत जायला तर तयारच होईना, अजिबात जातच नाही. जरी हाणला तरी पण तो जात नाही. आणि खायला बिस्किट दूध चपाती असं लागतं, बाकी दुसरं काही खात पण नाही तो. तर म्हटलं चला प्राण्यांना तर सांभाळलंच पाहिजे ना. त्यांना काय बोलता येत नाही, खाता येत नाही. चला म्हटलं असू दे, काय फरक पडत नाही. तर आम्ही त्याला आता ठेवूनच घेतलं आहे. म्हटलं असू दे, राखण वगैरे करतो छानपैकी तो. कोण कुणाला पण अजिबात येऊन देत नाही. तरी रस्त्याने तरी माणसं चालली तर तो भुंकत असतो. तर त्याला म्हटलं असू दे आता. मग आम्ही घेतलेलं आहे त्याला ठेवून. आता म्हटलं कुणाचा जर असला, कोण आलं तर घेऊन जातील, नाहीतर मग आमच्यापाशीच राहील तो. आता मांजरं पण आहेतच त्याच्यासंग. म्हटलं चला एक कुत्रं काय फरक पडत नाही, असू दे. आणि रस्त्याने वगैरे माणसं जर चालली तर तो मोठमोठ्यानं भुकत असतो. तर आता बघा चालला आहे आवरून वगैरे ते वरती. तर आता वरती जाऊन आम्ही पण त्याला म्हणजे घालवून येणार आहे. म्हणजे थोडा वेळ आपलं जाऊन वरती थांबायचं. तर मोठा मुलगा चाललेला आहे बरं का गाडीवरून सोडायला त्याला. कारण गावात असं भरपूर असं लांब जावं लागतं ना, बस वगैरे लांब आहे, इथं जवळ नाही. तर त्यासाठी तो सोडायला चाललेला आहे गाडीवरून. आम्ही सगळी वरती म्हणजे त्याला घालवायला चाललेलं आहे. कारण त्या इथं वज्ज वगैरे होतं, त्यामुळं काही चालत जाऊ शकत नव्हतं. तर बघा ते कुत्रं पण त्याच्या मागं चाललं आहे. आम्ही त्याचं नाव पण ठेवलेलं आहे बरं का. आता नाव काय ठेवलं आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर चला आता घालवून आता परत जाऊन आता पाणी वगैरे सुटणार. तर पाणी वगैरे भरायचं करायचं. आता भरपूर कामं असतात बरं का संध्याकाळी. भाजी आणाय पण आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे. म्हणजे जवळच आमच्या इथं बाजार भरतो आहे, घराच्या समोरच. पण जाऊन आणायला लागतो. पाणी वगैरे भरायचं, मग थोडं काय भांडी वगैरे असली काय झाडू वगैरे मारायचं आणि मग नंतर भाजी आणायला जायचं. तर लहान मुलगा म्हणतो आहे चला आता ते गेला आहे, आपण जाऊ आता खाली. त्यामुळे आता आम्ही जातो आता खाली. घर म्हणजे काय झालं माहिती आहे का, रस्ता वरती आहे आणि घर आमचं जरा खाली असं डबऱ्यात असल्यासारखं आहे. पण रस्त्याच्या समोरच असं हे आहे बरं का, डांबरे. त्यामुळे जर व्हिडिओला आवाज जोडायचा वगैरे म्हटलं ना तर वाहनांचाच आवाज येत असतो त्यामध्ये. त्यामुळे आम्ही काय करतो, नंतरच आवाज जोडत असतो. असं डायरेक्ट बोलू शकत नाही आम्ही. सारखं लगातार वाहनं चालू असतात आणि आवाज पण असतो. आणि झाडांना अशी फुलं वगैरे लागलेली ती पण बघितली बरं का, छान फुलं लागलेत. रोज आम्ही काय सगळी फुलं तोडत नाही, थोडी थोडीच फुलं तोडत असतो, जेवढी पाहिजे तेवढी. तर वरून येऊन जरा खाली 5 मिनटं बसले आणि पाणी सोडलं होतं बघा हौदामध्ये, पाणी वगैरे भरायचं आहे. आणि इथं मिरची झाडं पण थोडी लावलेली आहेत, मिरच्या वगैरे. तर बघा इथं मिरचीची झाडं वगैरे पण लावलेले आहेत. कारण तेवढ्याच 4 मिरच्या आपल्याला म्हणजे ताज्या ताज्या आपल्या नाश्त्यासाठी वगैरे खिचडीमध्ये घालण्यासाठी मिरच्या सापडतात. आणि भाजी मार्केटमधून आणलं की 1-2-3 दिवसात ते सुकून जात असतात. त्यामुळे तेवढंच लावलेले आहेत. आणि लगेच असं पीठ वगैरे मळून ठेवलं. म्हटलं चला जरा भिजतं तोपर्यंत मग
बाकीची कामं आपणाला करून घ्यायची आहे. लगेच पीठ मळलं ना मग चपात्या वगैरे छान बनत नाहीत त्याच्या. जर जरा 5-10 मिनटं जर जरा पीठ छान भिजलं ना तर छान वाटतं. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा रविवारचा बरं का. तर सकाळी देवपूजा वगैरे पण असे करून घेतलेले मस्तपैकी. बघू शकता असं छान झालेलं आहे देवपूजा. कशी वाटली देवपूजा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि भाजी बनवलेली आहे बघा, भेंडी वगैरे बनवली. आणि माझा पण उपवास आहे त्यामुळं भगर पण जरा बनवायची आहे. त्यासाठी बटाटा वगैरे कट करून घेतला आहे बघा असं. आणि छानपैकी अशी भगर बिगर बनवून घेतली. आणि भाजी पण भेंडीची बनवली. नंतर चपात्या वगैरे बनवून घेतल्या. आणि भगरीमध्ये कसं कूट वगैरे जास्त घातलं ना तर खायला आपल्याला खूप छान लागते. नाहीतर मग एकतर उपवास कायम असतो त्यामुळे आपल्याला भगर ते खाऊच वाटत नाही. मी काय करते, बटाटा, मिरची, मीठ वगैरे नंतर असं छानपैकी चांगली भाजायची बरं का टाकून, तरच आपल्याला खायला छान लागते ती. तर व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच सांग. आणि भेंडीचं पण काय माहिती आहे का, भेंड्या आजकाल ते एकदम चिकट असतात त्यामुळे तेल वगैरे जास्त प्रमाणात टाकून करायचं, चांगली भाजून घ्यायची मस्तपैकी. आणि लाल तिखट वगैरे टाकायचं नाही, हिरव्या मिरचीचंच भेंडी छान लागते आपणाला. तर मी काल काय केलं तर मिरच्या आणलेल्या होत्या ना तर त्याचा ठेसा बनवला होता आणि छानपैकी अशी भेंडी बनवून घेतलेली बघू शकताय. आणि एकदम टेस्टी पण झाली होती. जरा थोडंसं झाकलं ना मग तेलामध्ये चांगली शिजते ती, तिला पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.